पाकिस्तानला कर्ज मिळू नये म्हणून आपण आपला देश किंवा आपण प्रयत्न करत असतो. मात्र काल भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली. त्याच्यामध्ये जवळ-जवळ पाकिस्तानला 1,000 कोटी रुपये मिळाले. ही विसंगती वाटत नाही का तुम्हाला? विसंगती कसली? भारतीय जनता पार्टीचं दिखाऊ स्वरूपाचं राष्ट्रप्रेम, दुसऱ्याला उपदेश करण्याकरता राष्ट्रभक्ती आणि आम्ही कसे राष्ट्रीय आहोत, आम्ही कसे देशप्रेमी आहोत, आम्ही कसे राष्ट्रभक्त आहेत आणि बाकीचे कसे पाकिस्तानचे त्या ठिकाणी हितचिंतक आहेत, हे सातत्याने दाखवून ज्या भारतीय जनता पार्टीने आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य या एकाच विषयाकरता वेचलं, त्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा काल दुबईमध्ये झालेल्या हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट मॅचेस मधून बाहेर पडलेला आहे. भारतीय जनता पार्टी सारखी बोगस पार्टी, भारतीय जनता पार्टी सारखी पाकिस्तान धार्जिनी पार्टी, भारतीय जनता पार्टी सारखी बंडल पार्टी पुऱ्या देशामध्ये शोधून सापडणार नाही. काय सांगत होते भारतीय जनता पार्टीचे लोक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कि एक साथ पानी और खून नहीं बह सकता, गोली और गाली एक साथ नहीं रह सकता, हमारे रगों में खून नहीं गरम गरम सिंदूर बह रहा है. अशा प्रकारचे फिल्मी डायलॉग मारणारे भारतीय जनता पार्टीचे लोक हे त्या 26 लोक मेली, 26 महिला भगिनी विधवा झाल्या. ज्यांना मारलं गेलं त्यांच्या चिता सुद्धा अजून थंड झालेला नाही. ज्यांच्या कपाळावरची कुंकू पुसली गेली त्यांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा अजून थांबलेलं, अश्रू सुद्धा सुकलेले नाहीत, थांबलेले नाहीत. त्यावेळेला भारतीय जनता पार्टी ज्या पाकिस्तानने सगळं केलं त्या पाकिस्तान बरोबर तिथं खेळ करून तुम्ही म्हणता तसे 1000 कोटी रुपये कमवून देण्याचं काम पाकिस्तानला केलं. आणि म्हणून या मॅचच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी ही देशभक्त नाही तर किती देश विरोधक आहे, हे राष्ट्रभक्त नाही तर हे किती पैसा भक्त आहेत, हे किती तकलादू आहेत, हे कालच्या मॅचेसनी या जगाला दाखवून दिलं. एवढंच मी सांगेन. एका बाजूला दादरमधलं कबूतरखाना आहे तो बंद करण्यात आलेला आहे. मात्र तिथले जे पालकमंत्री आहेत मंगलप्रसाद लोढा यांनी आता जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तिथे 3 मूर्ती जैन मंदिर आहे तिथे आता कबूतरखाना चालू केलेला आहे. त्यांनी उद्घाटन त्याचं केलेलं आहे. कसं पाहता याच्याकडे? असं आहे की भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी फक्त दुसऱ्याला दोष देणं, टीका करणं, आरोप करणं आणि आपली कशी पार्टी विथ डिफरन्स, आपणच कसे सज्जन आहोत, सभ्य आहोत हे दाखवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. आणि त्याच वेळेला मराठी माणसाच्या हिताच्या, भावनेच्या आणि अपेक्षांच्या विरोधात काम कसं केलं जातं त्याचं हे उदाहरण म्हणजे काल या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झालेलं उद्घाटन आहे. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. आज संपूर्ण म्हणजे जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका-तालुक्यावर ओबीसी किंवा कुणबी समाजाने निवेदनं दिलेली आहेत, की जो मराठा समाजाच्या हितासाठी किंवा आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी-आर काढलेला आहे. मात्र त्यांचं म्हणणं आहे, की हा जी-आरच पूर्णपणे बंद करा आणि अजून एक दुसरी त्यांची मागणी येते, की जे जमिनीचा जो त्यांचा प्रश्न आहे, तोही कुणबी समाजाचा पुढे येतोय. हे सर्व कसं बघताय? कारण एका बाजूला मराठा समाजाला जी-आरच्या माध्यमातून मदत सरकार करते, मात्र एका बाजूला ओबीसी समाजही रस्त्यावर उतरताना दिसतोय. असं आहे की आता जो जी-आर निघाला त्या जी-आर मध्ये काय म्हटलंय की ज्यांच्याकडे पूर्वीचा ओबीसीचा दाखला आहे, कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांनाच ही मिळेल. मग इतके वर्ष जर त्यांच्याकडे खरोखर कुणबी प्रमाणपत्र होतं आणि त्यांना जर संधी मिळाली नसेल तर त्यांची संधी डावलली गेली नाही का? डावलली गेली नाही का? असं कुठे आता म्हटलंय का की कुणीही अर्ज करा आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवा आणि त्यांनी ओबीसी मध्ये येऊन त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळवावा, असं कुठं म्हटलंय का? असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यांच्याकडे जर पूर्वीचं प्रमाणपत्र असेल तर मग आतापर्यंत त्यांना संधी का दिली गेली नाही, किंबहुना त्यांचा हक्क डावलला गेला, असाच त्याचा अर्थ होतो. हे जाणीवपूर्वक सरकार करते. सरकार एका बाजूला जी-आर काढण्याचं काम पण सरकारच करते आणि दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक या जी-आरच्या विरोधात ओबीसी समाजाच्या नेत्यांना उठवण्याचं काम सरकार करते. सरकारमधले मंत्री
एक मंत्री मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने बोलणार, दुसरा मंत्री ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोलणार आणि तिसरा मंत्री लांबून फक्त मजा बघणार. हे सगळं चाललेलं आहे. सरकारनं का ठणकावून सांगत नाही सरकार? कारण हे आरक्षण 2013-14 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं दिलं. त्या दिवशी त्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो. स्पष्टपणे या मसुद्यामध्ये म्हटलेलं आहे की ओबीसीचं कुठेही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. कोण असं म्हणालं की ओबीसीचं आरक्षण काढून घ्या आणि मराठा समाजाला द्या? जाणीवपूर्वक मराठा वर्सेस ओबीसी, हिंदू वर्सेस मुसलमान अशा पद्धतीनं या समाजामध्ये भेद निर्माण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे. त्याचा हा परिपाक आहे. यापेक्षा त्याच्यावर मला काय भाष्य फार करण्याची आवश्यकता वाटत नाही.